आवाज सर्वसामान्यांचा। माढा लोकसभेनंतर नेत्यांनी आता विधानसभेसाठी चांगलीच कंबर कसली असून मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी मान खटावमधून लोकसभेला 23,500चे मताधिक्य दिल्याने भाजपाच्या नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची बॅटरी चार्ज झाली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लाखाच्या वर मताधिक्य घेऊन निवडणुकीत अनपेक्षितपणे बाजी मारल्याने प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, शेखरभाऊ गोरे, अनिलभाऊ देसाई, अभयदादा जगताप, संदीप दादा मांडवे, नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचा चांगलाच आत्मविश्वास वाढवला आहे। येत्या काही 3 महिन्यांमध्येच विधानसभेचा बिगुल वाजणार असून मान खटावच्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी आता खेडीपाडी गावोगावी चाचपणी सुरू केली आहे। परंतु या मतदारसंघातील विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी पुन्हा निवडणुकीसाठी दंड ठोपटले आहेत। असं असताना मागच्या वेळी आमदार जयकुमार गोरे यांना कडवी लढत दिलेले कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांचा रेसमध्ये समावेश आहे। पाठीमागच्या 4 वर्षांचा मान खटाव तालुक्यातील राजकीय प्रदीर्घ अनुभव घेतलेले आणि तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांनी नाळ निर्माण करून विरोधकांबरोबर निखराची लढाई सुरू ठेवली आहे। दुसरीकडे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी मान खटाव तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली आहे। देशात, राज्यात आता काँग्रेसला सुगीचे दिवस आले आहेत। या लाटेमुळे विधानसभेला राज्यात काँग्रेस पक्षासाठी पोषक वातावरण दिसत आहे। त्यामुळे राजकारणात मुरब्बी प्रदीर्घ अनुभव असणारे रणजितसिंह देशमुख या रेसमध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत। यामध्ये आता माजी आमदार प्रभाकर घारगे उघडकी गनिमी काव्याने कुणाला साथ देणार याचीही नेते मंडळी चाचपणी करीत आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची गुप्त भेट घेऊन तसेच मान खटावच्या कार्यकर्त्यांची मजबूत पकड असणारे तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांचा झंझावात प्रचार करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेखरभाऊ गोरे हे सुद्धा महाविकास आघाडीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसून तयार आहेत। शेखरभाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून विकास काम आणि उन्हाळ्यात जिथे पाणी नाही तिथे टँकरच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्याचं काम केले जात आहे। लोकसभा निवडणुकीत त्यांची राजकीय पकड चांगलीच दिसून आली हे सर्वांना माहीत आहे। थोड्याच दिवसात आपली इमेज आणि राजकीय क्षेत्रात चांगलं वातावरण निर्माण करणारे अभयदादा जगताप यांनीही संपर्क सुरू केला आहे। अशातच जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई हे कोणत्या कार्यक्रमाला गावोगावी भेट देऊन आपल्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून कानमंत्र देत आहेत। त्यामुळे आता मान खटाव विधानसभेची निवडणूक सहजासहजी सोपी राहिली नसून विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना कडवी झुंज देण्याकरिता आणि त्यांच्या समोर मैदानात उतरण्याकरिता महाविकास आघाडीतून मान खटावसाठी कोणता उमेदवार निवडायचा हे पक्षश्रेष्ठींच्या दरबारात ठरणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।